28 जानेवारी, वेळ सकाळची. गृहिणींची स्वयंपाकघरात लगबग सुरू होती. कुणी कामावर जाण्याची तयारी करत होतं, तर काही वडीलधारी माणसं न्याहारीची तयारी करत होती. अशातच अजितदादांचं विमान कोसळलं आणि त्यात ते गेले अशी बातमी येऊन धडकली. कुणाला मोबाईलवरून मित्रानं सांगितलं, कुणी टीव्ही पाहत असताना त्याला हे समजलं. तसं क्षणभर काळजात धस झालं. काही काळाकरता जगही थांबलं. दादा राजकारणातलं अढळ व्यक्तिमत्व, त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या नेत्या कार्यकर्त्यांचे ते लाडके नेतृत्व. रोखठोक शैलीमुळं विरोधी पक्षातही त्यांच्या चाहत्यांची कमी नाही. दादांच्या जाण्यानं त्यांच्या पक्षातल्या नेत्या कार्यकर्त्यांचं तर अवसानच गळून गेलं. विरोधकही हळहळले. हे काय जाण्याचं वय का, असं जो तो मनाला विचारू लागला. कधी आजारी पडून 2 दिवस दवाखान्यात ॲडमिट न झालेले दादा अचानक जाणं शक्यच नाही, असं काही जण म्हणू लागले. काही जणांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. ज्यांचा कधी राजकारणाशी काहीही संबंध आलेला नाही, तो सामान्य माणूसही हबकून गेला. दादांना जाऊन आज बरोबर 1 महिना झालाय. म्हणतात ना, वेळ कुणालाही थांबत नाही. तसंच या महिनाभराच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. सुनेत्राताई राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात. पार्थ यांना राज्यसभेवर पाठवण्याचीही लगबग सुरू झाली. दादा गेल्यानं कुणाचंच काही थांबलेलं नाही. पक्षाचं कामकाज सुरू आहे, तर सरकारही सुरळीत सुरू आहे. नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्याच्या निमित्तानं माय मराठीचा जागर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच सुनेत्राताई हजेरी लावून गेल्यात. दादांच्या गैरहजेरीतही काळ पुढे चाललाय. पण जे गोरगरिबांच्या बाबतीत घडतं, ते दादांच्याही बाबतीतही तसंच महिनाभरात घडलंय. दादांचं निधन विमान अपघातात झालं खरं, पण सगळ्यांनाच याबाबत शंका आहे. कुणी ब्लॅक बॉक्स गायब होण्यावर प्रश्न उपस्थित करतंय, तर कुणी वैमानिकाच्या मद्यसेवनावर बोलतंय. एकटे रोहित दादा सोडले तर उघडपणे बोलायला मात्र कुणी धजावत नाहीये. संजय राऊतांची त्यांना साथ मिळते, हेही तितकंच खरंय. सरकारनं चौकशी सुरू केली आहे, पण महिनाभरानंतरही दादाच्या मृत्यूमागचं कारण उघड करू शकले नाहीत. उलट मृत्यूचं कारण शोधण्यासाठी मुळापर्यंत पोहोचू पाहणाऱ्या रोहित दादांच्या प्रयत्नांना एक प्रकारचा मोडताच घातला जातोय. कारण मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास स्पष्टपणे नकार दिला, तर बारामतीतही रोहित दादांना झगडावं लागलं. जे सामान्यांच्या बाबतीत घडतं, तेच दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री राहिलेल्या आणि 5-50 आमदार सांभाळणाऱ्या दादांच्याही बाबतीत घडलं. अधिकाऱ्यांवर जरब ठेवून त्यांना शिस्तीत वागायला लावणाऱ्या दादांनाच न्याय मिळत नसेल, तर आमची काय बात, असंच एखादी व्यक्ती बोलली तर त्यात वावगं काही ठरणार नाही.